नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात अभय बापट यांची कादंबरी सायनाइड. आणि आज या कादंबरीचा भाग पहिला आपण श्रोते हो. तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, अभय बापट लिखित सायनाइड भाग पहिला. गुंगीमध्ये असलेली ती मुलगी कोचावर पहुडली होती. तिचा डावा हात लांब पसरलेला होता. तिच्या बाजूला जो माणूस उभा होता त्याने आपल्या हातात टेप रेकॉर्डरचा मायक्रोफोन धरला होता. तुझं नाव काय आहे? त्याने विचारलं. माणसाच्या आवाजाच्या कंपनानं टेप रेकॉर्डरवरचा एक दिवा लुकलुकला. त्यांनी डाव्या हाताने टेप रेकॉर्डरच्या आवाजाच्या पातळीत थोडा बदल केला. त्याचा आवाज शांत, ठाम, सकारात्मक वाटावा असा होता. गरजेपुरता भारदस्त, अधिकारयुक्त होता. मुलीच्या अंतर्मनात उत्तर देण्यासाठी विरोध निर्माण होणार नाही इतपत हुकमी आवाजात त्यांनी सावकाश पुन्हा प्रश्न विचारला. तुझं नाव काय आहे? गुंगीत असलेली मुलगी चुळबुळली. तिच्या पापण्या फडफडल्या. माणसाच्या आवाजात घाई, आतुरता नव्हती. फक्त पूर्वीचाच शांत, अधिकारयुक्त आग्रह होता. तुझं नाव काय आहे? यावेळी मुलीचे ओठ थरथरले. स्वर औषधाच्या अंमलाखाली असल्यासारखा अस्फुट होता. आवाज न कळण्याजोगा होता. तुला जरा मोठ्यांदा बोलावं लागेल. तिला शुद्धीवर आणण्याच्या खटपटीत त्यांनी पुन्हा आग्रह धरला. तुझं नाव काय आहे? निष्ठा. छान. पूर्ण नाव काय? निष्ठा. पूर्ण नाव म्हणतोय मी. निष्ठा निरगुडकर. गुंगीच्या औषधानं माझी कसोटी घ्या असं मला सांगितल्याचं तुला आठवतंय? उत्तराऐवजी तिने आळसटलेली जांभई दिली. आठवतंय का तुला? हो. तू सहकार्य करशील असं वचन दिलं होतंस. होय. तू करणार आहेस ना सहकार्य? हो. तुझा उजवा हात हलव बरं निष्ठा. तिने उजवा हात हलवला. छान. आता जरा तुझा उजवा हात वर उचल. उजवा हात हलला पण उचलला गेला नाही. तुझा उजवा हात उचल निष्ठा. निष्ठा, उचल जरा तुझा उजवा हात. घे वर घे. हळूहळू हात उचलला गेला. त्याचा तिला होणारा त्रास जाणवत होता. उंच उचलून धर. उंच उंच उचलून धर निष्ठा. उंच. छान छान छान. आता सोडून दे तुझा हात खाली. खरं सांग मला, तू तुझ्या आयुष्यात कोणाचा तिरस्कार करतेस का? आता नाही. बर. तुझा कोणी तिरस्कार करतं का? आता नाही. तू कोणाच्या प्रेमात पडली आहेस का? हो. आत्तापर्यंत तू कुणाचा तिरस्कार केला होतास का? हो. स्त्रीचा की पुरुषाचा?
पुरुष. कोण आहे तो माणूस? तो जिवंत नाहीये. निष्ठा, मी डॉक्टर डोंगरे. मी तुझा डॉक्टर आहे. तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे? हो. तू तुझ्याबद्दल सर्व काही मला सांगशील? होय. तू संपूर्ण सत्य सांगणार आहेस का? मी हो. तू तिरस्कार करतेस असं कोणीतरी आहे? हो. तो जिवंत आहे? नाही. कधी गेला तो? मागच्या एप्रिलमध्ये. कसा गेला तो? गुंगीतल्या त्या मुलीनं सहजतेनं आणि नैसर्गिकपणे उत्तर दिलं. मी मी ठार मारलं त्याला. डॉक्टर डोंगरे पुढच्या प्रश्नाची तयारी करत होते ते दचकून मागेच हटले. त्या झोपाळू आवाजानं त्यांना चांगला दणका दिला. शेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या नर्सकडे त्यांनी दृष्टिक्षेप टाकला. बेशुद्धी आणि सुस्ती यांच्या सीमारेषेवर ती मुलगी राहील आणि खोटं सांगण्याची मानसिक शक्तीच तिच्यात राहणार नाही, यासाठी आवश्यक तेवढा विशिष्ट द्रवाचा डोस तिच्या रक्तवाहिनीत जात होता. निष्ठा, तू मला ओळखतेस का? मी ओळखते तुम्हाला. तुझा माझ्यावर विश्वास आहे का? हो. निष्ठा, तू मला सत्यच सांगितलं पाहिजेस. मी सत्यच सांगतेय. कुणाचा तिरस्कार केलास तू? माझे काका जोसेफ यांचा. तुझ्या म्हणण्याचा अर्थ जोसेफ परेरा? हो. मग ज्याने तुझाही तिरस्कार केला तो कोण होता? जोसेफ काकाच. तो मेला? हो, तो मेलाय. डॉक्टरनी पुन्हा नर्सच्या भावनाहीन चेहऱ्याकडे बघितलं. ते थोडे संकोचले. नंतर म्हणाले, निष्ठा, मला खरं सांग, कसा मेला तो? मी मारलं त्याला. कसं मारलंस त्याला तू? विषप्रयोग. का मारलंस त्याला तू? मला दूर निघून जायचं होतं. कशापासनं दूर जायचं होतं? गायबच व्हायचं होतं. का बरं? निमिषनी माझ्यावर प्रेम करू नये म्हणून. निमिष कोण? निमिष जयकर. कोण आहे हा? मी प्रेम करते त्याच्यावर. तो पण तुझ्यावर प्रेम करतो? हो. तुझे काका जोसेफ 3 महिन्यापूर्वी कसे वारले? मी मारलं त्यांना. कसं मारलंस तू त्यांना? विषप्रयोगानं. कोणत्या प्रकारचा विषप्रयोग? विषाच्या गोळ्या. कुठे मिळालं ते विष तुला? ते होतं तिथेच, घरी. नंतर काय केलंस त्या विषाचं तू? नदीत टाकून दिलं मी. नदीत नेमकं कुठे? जिथे होड्या ठेवतात तिथून फेकून दिलं. तू टाकलंस का फेकलंस? फेकलं. ते पुडीत होतं की बाटलीत होतं? बाटलीत. द्रव का गोळ्या?
गोळ्या. मग बाटली न तरंगता बुडाली कशी? मी बाटलीत शिश्याच्या गोळ्या टाकल्या होत्या. कुठे मिळाल्या तुला त्या? जोसेफ काकांच्या बंदुकीच्या शेल्समधनं काढल्या. किती? 2. मग रिकाम्या शेल्सचं काय केलंस? बंदुकीच्या पेटीमागे टाकल्या. याबद्दल आत्तापर्यंत तू कुणाला बोलली आहेस? नाही. विष कुठून मिळवलंस तू? मुलीचं उत्तर अस्फुट अस्पष्ट होतं. तिने ओठ हलवले. मोठ्या वाक्याच्या जुळवाजुळवीच्या प्रयत्नात असल्याप्रमाणे तिच्या जिभेचा आवाज झाला. तेवढेही कष्ट खूप आहेत हे जणू ओळखून ती मुलगी पुन्हा झोपेच्या अधीन झाली. डॉक्टरांनी नर्सला तिला दिलं जाणारं औषध बंद करायचं सूचित केलं. निष्ठा? काहीच प्रतिसाद आला नाही. निष्ठा? यावेळी आवाज मोठा होता. निष्ठा, माझं ऐक, माझं ऐक निष्ठा. तुझा उजवा हात हलव. काहीच प्रतिसाद आला नाही. निष्ठा, तुझं नाव काय आहे? मुलगी स्तब्ध होती. डॉक्टर डोंगरेंनी तिच्या डाव्या पापणीवर अंगठा ठेवला, पापणी वर उचलली, डोळ्यात पाहिलं आणि पुन्हा पापणी सोडून दिली. पुढे होऊन टेप रेकॉर्डर बंद केला. तिला थोडा वेळ झोपणं आवश्यक आहे, ते नर्सला म्हणाले. ती पुन्हा शुद्धीवर यायला लागेल तेव्हा तिच्या लक्षात येईल की ठरवलं होतं त्यापेक्षा तिने जास्त सांगितलंय. ती चवताळल्यासारखी होईल, कोपिष्ट होईल. लक्षात येतंय ना तुझ्या मिस फेणाणी? नर्सनी मान हलवली. हे समजून घे की हा संपूर्ण संवाद हा अत्यंत गुप्त आहे आणि कोणत्याही स्थितीत जे काही बोललं गेलंय ते तू कुठेही उघड करायचं नाहीयेस. तिने त्यांच्या नजरेला नजर दिली. तुम्ही ते सांगणार आहात? तिने विचारलं. कोणाला? त्यांनी थंडपणे विचारलं. पोलीस अधिकाऱ्यांना. नाही. नर्स गप्प बसली. डॉक्टर डोंगरेंनी भिंतीच्या सॉकेटमधनं प्लग ओढून काढला, टेप रेकॉर्डरला कव्हर घातलं आणि नर्सकडे दिला. ती शांत राहील याची जबाबदारी तुझ्यावर सोपवतोय. तू अधूनमधून तिची नाडी तपास. काही गुंतागुंत निर्माण झाली तर काय करायचं याच्या सविस्तर सूचना मी लिहून ठेवलेल्या आहेत. नर्सनी मान डोलावली. मी कदाचित 1-1.5 तासासाठी बाहेर असेन, नंतर परत येईन. मला वाटत नाही बरेच तास ती शुद्धीत येईल असं. त्यातून ती आली आणि तिला बोलावंसं वाटलं तरी तिच्याशी काहीही चर्चा करू नकोस. तिला फक्त झोपायला सांग. तू हे लक्षात घे की तू इथे नर्स म्हणून आहेस आणि इथे काय घडलंय त्याबद्दल तू कुणाला काहीही सांगणार नाहीयेस. तिने त्यांच्याकडे बघेपर्यंत ते थांबले. नाईलाजाने तिने वर पाहिलं. ठीक आहे डॉक्टर, मनाविरुद्ध ती म्हणाली. डॉक्टर डोंगरे तपासणीच्या खोलीतनं बाहेर पडले. दुपारच्या कामासाठी पाणीनी ऑफिसमधनं बाहेर पडायच्या तयारीत होता. त्याचवेळी त्याची सेक्रेटरी सौम्या सोहोने म्हणाली, बाहेरच्या ऑफिसमध्ये डॉक्टर कार्तिक डोंगरे बसलेत. ते आपल्या ऑफिसमध्ये सारखे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. मी त्यांना सांगितलं की 5 वाजायला आलेत आणि. काय हवंय त्यांना? पाणिनीनी मध्येच विचारलं. ते म्हणतायत की काहीही झालं तरी तुम्हाला भेटायचं आहेच त्यांना.
त्यांच्याकडे एक मोठं उपकरण आहे, ते टेप रेकॉर्डरसारखं दिसतंय. मी भेटतो त्यांना. काहीतरी अति महत्त्वाचं असल्याशिवाय डॉक्टर कार्तिक डोंगरे असं तडकाफडकी येणार नाहीत. तडकाफडकी? सौम्या सोहनीनं भुवया उंचावत विचारलं. पाणिनीनी मान हलवली. अगं नाही तर त्यांनी फोन केला असता. जेव्हा ते खूप अधीर असतात तेव्हा फोन करायच्या भानगडीत पडत नाहीत. काहीतरी खूप तातडीचं काम असणार. तू त्यांना आत पाठव सौम्या. सौम्या सोहनी बाहेर जायला निघणार तोच पाणिनीनी तिला परत मागे यायची खूण केली. हे बघ सौम्या, मी स्वतः बाहेर जाऊन त्यांना आत घेऊन येतो. त्यांना मान दिल्यासारखं होईल आणि ते आवश्यक आहे. पाणिनीनी त्याची फिरती खुर्ची मागे ढकलली, ताठ उभा राहिला, बाहेरच्या ऑफिसमध्ये गेला. नमस्ते नमस्ते डॉक्टर. एवढ्या तातडीनं इथं येण्याजोगं काय घडलं बरं? डॉक्टर कार्तिक डोंगरे खुर्चीतनं उठले, पाणिनीशी हस्तांदोलन केलं आणि खजीलपणे म्हणाले, पाणिनी, एका बाबतीत मला तुझा तज्ज्ञ म्हणून सल्ला हवा आहे. काही हरकत नाही, या आत या. पाणिनी म्हणाला आणि त्यांना आतल्या खाजगी केबिनमध्ये घेऊन गेला. ही सौम्या सोहनी, माझी सेक्रेटरी. तुम्ही ओळखता तिला? हो हो, चांगली ओळख आहे. कशी आहे सौम्या? डॉक्टर, तुमची हरकत नसेल तर ती इथेच थांबेल. तिने चर्चेतल्या मुद्द्यांच्या नोंदी घेतलेल्या मला हव्या असतात. अगदी काहीच हरकत नाही माझी. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी इथे तुझा व्यावसायिक तज्ज्ञ या नात्यानं सल्ला घ्यायला आलो आहे आणि मी इथे जे काही बोलीन ते अगदी गोपनीय राहायला पाहिजे. मला माहिती आहे मी तुझ्यावर भरवसा ठेवू शकतो. मला माहिती आहे मी तुझ्या सेक्रेटरीवर सुद्धा भरवसा ठेवू शकतो. मी आता अशा परिस्थितीत सापडलो आहे की काय करू तेच मला सुचत नाही आहे. मला सल्ला हवा आहे. पाणिनीनी खोलीच्या भिंतीकडे निर्देश केला. एका कायदेतज्ञाच्या ऑफिसच्या 4 भिंतीत तुम्ही आहात डॉक्टर कार्तिक. तुम्ही जे काही बोलाल ते अत्यंत गोपनीय ठेवलं जाईल. समजा रुग्ण आणि डॉक्टर यातली चर्चा गोपनीय राखण्यात कायद्याच्या दृष्टिकोनातनं काही तांत्रिक मर्यादा असल्याचं तुला आढळलं तर? कोणत्या व्यावसायिक चर्चेला गोपनीय म्हणायचं आणि म्हणायचं नाही याबद्दल कायद्यात पुरेशी स्पष्टता आहे डॉक्टर कार्तिक. पाणिनी, मनात एक प्रकारची अपराधी भावना निर्माण झालेली आहे. एका स्त्री रुग्णाला मी तपासतोय. अगदी साध्या व्यावहारिक भाषेत सांगायचं झालं तर ती सध्या एका भावनिकदृष्ट्या असंतुलित झालेल्या अवस्थेत आहे. तिच्या मनातलं बाहेर यावं म्हणून मी तिला एक औषध देऊन अर्धवट ग्लानीत नेलं आणि तिच्या मनातलं काढून घेतलं, अर्थात तिची परवानगी घेऊन. या अंमलाखाली ती सकृतदर्शनी तिच्या काकांचा खून केल्याचं कबूल करतीये. पाणिनीचे डोळे बारीक झाले. सकृतदर्शनी असं का म्हणालात तुम्ही? पाणिनीने डॉक्टरांना विचारलं. कारण या घडीला मला माहिती नाहीये की तपासणीतून मिळालेल्या निष्कर्षाचं मूल्यमापन कसं करायचं. ती नेमकी काय म्हणाली ते जसंच्या तसं तुम्ही सांगू शकता का? हो हो, नक्कीच. कारण जे जे काही बोललं गेलं ते सगळं मी टेप रेकॉर्डरवर ध्वनिमुद्रित करून घेतलंय. अर्थात काही शब्द समजायला तुम्हाला अवघड जाईल, कारण बऱ्याच वेळेला रुग्ण बरळतो किंवा झोपेत बोलल्याप्रमाणे बडबडतो. टेप रेकॉर्डरची एक खासियत आहे, जोपर्यंत आपल्याला रुग्णाच्या आवाजाचा स्पष्टपणे अर्थ लावता येत नाही तोपर्यंत आपण तो पुन्हा पुन्हा मागे नेऊन ऐकू शकतो. परंतु ही तरुणी विशिष्ट मर्यादेत राहून अगदी स्पष्टपणे बोलली. डोंगरे यांनी पिशवीतनं टेप रेकॉर्डर बाहेर काढला आणि वायर पिन जोडून बटण चालू केलं. तुम्ही काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका. पाणिनी आणि सौम्या सोहनी दोघांनी ते भाषण ऐकलं. आवाज पूर्ण थांबेपर्यंत टेप आल्यावर डॉक्टर डोंगरेंनी पुन्हा टेप गुंडाळली आणि मशीन बंद केलं. टेप रेकॉर्डर पेटीत ठेवून पाणिनीकडे बघितलं. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर तुझं उत्तर काय आहे?
तुम्हाला काय उत्तर अपेक्षित आहे? मला माझे कायदेशीर हक्क काय आहेत ते जाणून घ्यायचं आहे. का? म्हणजे मला काय करायचं आहे ते कळेल ना. कायद्यानुसार तुम्ही ही माहिती पोलिसांना सांगितली पाहिजे, असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही कराल ते? डॉक्टर डोंगरेंनी क्षणभर विचार केला आणि मग म्हणाले, नाही. तर मग प्रश्न येतो डॉक्टर, की तुम्ही माझ्याकडे नेमके कशासाठी आलाय? अगदी खरं सांगायचं ना तर मी तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेतला होता, असं समाधान मला मिळावं म्हणून आलो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर, जर मी तुम्हाला असं सांगितलं असतं की कायद्यानुसार रुग्णाच्या विश्वासाचा तुम्ही मान राखला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्याकडून जी माहिती मिळाली आहे ती तुम्ही पोलिसांना द्यायची गरज नाही, तर त्या स्थितीत तुम्ही स्वतःचं समर्थन करू शकता की मी वकिलाकडे जाऊन आलोय आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे मी वागतोय. अगदी बरोबर. या उलट जर मी तुम्हाला असा सल्ला दिला की जी काही माहिती तुम्हाला मिळाली आहे ती तुम्हाला पोलिसांना कळवावीच लागेल, तर तुम्ही माझा सल्ला फेटाळून लावाल? बरोबर आहे. तर मग या स्थितीत तुम्ही स्वतःला अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत आणाल. तुम्ही कायद्यापासून फक्त माहितीच दडवली असं नाही होणार, तर कायद्याचं उल्लंघन करताय हे माहीत असून सुद्धा तुम्ही माहिती दडवली असा अर्थ निघेल. ही मुलगी खरं बोलत असेल अशी शक्यता किती आहे? ज्या पद्धतीनं ती बोलत होती त्यावरून ती खरंच बोलत होती असं मानायला पाहिजे, पण ती संपूर्ण सत्य सांगत नसावी. औषधामुळे आणि बोलण्यामुळे तिला मानसिक थकवा आल्यासारखं झालं होतं. क्लिष्ट विचार मनात येताच तिने ते सहजतेने टाळले. तिने वस्तुस्थिती कथन केली पण स्पष्टीकरण करू शकलेली नाही. किंवा युक्तिवाद करू शकली नाही असं म्हणता येईल. तसं म्हणणं हवं तर. पाणिनींनी त्याच्यावर विचार केला. ज्या गुन्ह्याचा तिने उल्लेख केला तो तिचा कल्पनाविष्कार असण्याची शक्यता किती आहे? नाही, मला नाही वाटत तसं. मी काय म्हणतोय ते नीट ऐका डॉक्टर कार्तिक. मी तुम्हाला विचारतोय की ज्या गुन्ह्याची ती कबुली देतीये तो तिच्या मनातल्या कल्पनेचा भाग असण्याची थोडी तरी शक्यता आहे का? 0.5% तरी? हो 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 हो, मला आत्ता कळालं तुला काय म्हणायचंय ते. डॉक्टर कार्तिक मोकळेपणानं हसून म्हणाले, आहे आहे, तशी शक्यता आहे. किती शक्यता आहे? फार नाही, पण शक्यता आहे हे नक्की. तर मग ही खुनाची तथाकथित गोष्ट सांगायला तुम्ही समजा पोलिसांकडे घाईघाईत गेलात आणि मग हे सिद्ध झालं की ती मुलगी औषधाच्या अंमलाखाली असतानाचा हा सगळा परिणाम होता, तर ती रुग्ण मुलगी तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकेल. तुमचं व्यावसायिक जीवन अक्षरशः पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. तुमच्या आणि तुमच्या रुग्णाच्या संबंधात बाधा निर्माण होईल. त्यामुळे तिने दिलेली गुन्ह्याची कबुली हा औषधाच्या अंमलाखाली असल्याचा परिणाम होता असं म्हणून डॉक्टर, तुम्ही मला जर ते सांगू शकत असाल तर मला तुम्हाला सल्ला द्यायला लागेल की खूप काळजीपूर्वक काय ते करा. सगळ्यात आधी वस्तुस्थिती शोधून काढा. आणि अशा कामात मी अनुभवी नाहीये, त्यामुळे मी हे काम तुझ्यावर सोपवतो. पाणिनी हसला आणि म्हणाला, अगदीच काही हरकत नाही. पण मला सांगा, अशा तपासण्या चालू असताना तुमच्याबरोबर नर्स असते का? हो, अर्थात. मग या तपासणीच्या वेळी कोण नर्स होती? ती एकता फेणाणी. तुला माहिती आहे ना, ती उंच करड्या डोळ्याची, काळ्या भोर केसांची. अहो, मी भेटलोय तिला एकदा. मला तिचीच खात्री वाटत नाहीये. गूढ व्यक्तिमत्व आहे तिचं. तपासणीच्या वेळी जे काही घडलं ते सांगायची शक्यता आहे का ती? मला नाही सांगता येणार. बरं, मग तुझं आशील या नात्यानं तू मला काय सल्ला देणार आहेस? माझा सल्ला आहे की आपण वस्तुस्थिती काय आहे ते शोधून काढू, पण आपण काळजीपूर्वक पुढे जाऊ. ठीक आहे, छान. मी तुला पुन्हा संपर्क करीन.
उद्या मी तिला 9:30 वाजता घेऊन येतो. तुझ्यासमोर सुद्धा तिला मोकळेपणानं सांगू दे. आणि ती ज्यांचा उल्लेख करतीये त्या तिच्या जोसेफ काकांचं काय? सकृतदर्शनी तुम्हाला तो माहिती होता असं दिसतंय. मला माहिती होता तो. खरं तर तो तिचा लांबचा सुद्धा नातलग नव्हता. ख्रिश्चन होता. तो तिच्याबरोबर कायम असायचा. त्याच्या शेवटच्या आजारपणात तीच त्याच्याबरोबर घरात होती. 3 महिन्यांपूर्वी जोसेफ गेला. रक्ताच्या गुठळ्या झाल्यानं मृत्यू आला असं कारण डॉक्टरांनी दिलं. पोस्टमार्टेम झालं नाही का? नाही झालं. ख्रिश्चन असल्यानं शव दफन केलं गेलं होतं. हा मुद्दा अजून एक गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण करतोय डॉक्टर. वापरलेलं विष जर पोटॅशियम सायनाइड असेल तर दफन करताना शरीरात जो विशिष्ट मसाला भरतात त्यामुळे विषप्रयोगाचे सगळे पुरावेच नष्ट होतील. अर्थात विषाची बाटली जर मिळवता आली किंवा त्या तरुणीचा कबुली जबाब मिळाला तर गोष्ट वेगळी, अन्यथा गुन्ह्याचा ठोस पुरावा राहणार नाही. आणि जर गुन्ह्याचा ठोस पुरावा राहणार नसेल तर माझी माहिती मी पोलिसांना देण्यात काही अर्थ राहणार नाही. बरोबर आहे? नाही, मी तसं नाही म्हणालो. तुझ्या म्हणण्याचा अर्थ तोच निघतो. हे बघा, तसं करू नका. मी फक्त तुमचं लक्ष महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं. तुम्हाला मी प्रकरणाचा तपास करायला हवाय, मी करीन. जर असं लक्षात आलं की वापरलं गेलेलं विष हे पोटॅशियम सायनाइडच होतं आणि शरीरात मसाला भरला होता तर मुलीला दोषी ठरवणं पोलिसांना अशक्य होईल. अशा स्थितीत तुम्ही पोलिसांकडे स्वतःहून गेलात आणि सांगितलं की मानसिकदृष्ट्या खचलेल्या एका तरुणीनं औषधांच्या अंमलाखाली असताना आणि भ्रम झालेला असताना एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. अन्यथा अशी कबुली मिळवणं अशक्य होतं तर पोलीस तुम्हाला लगेच अक्षरशः हाकलून देतील. सांगतील तुम्हाला की हे सगळं विसरून जा आणि ही बातमी लोकात पसरू देऊ नका. असं झालं तर फार मस्त होईल ना. पण समजा दुसरंच विष वापरलं गेलं असेल तर? डॉक्टर डोंगरेंनी शंका व्यक्त केली. जे विष वापरलं गेलं ते फारच जलद गतीनं परिणाम करणारं होतं. रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू असा दाखला डॉक्टरांनी दिलाय. या 2 गोष्टी ते पोटॅशियम सायनाइडच होतं हे सिद्ध करायला पुरेशे आहेत. डॉक्टरांनी मान हलवली. त्यामुळे मी आता तपास चालू करतो. दरम्यानच्या काळात तुमची कोणी अधिकृतरित्या चौकशी केली तर सांगा की मला, म्हणजे तुम्हाला, काही माहिती मिळाली आहे. एका वकिलाचा सल्ला घेतला आहे आणि त्या वकिलानं असं सांगितलं आहे की कोणतीही आतताईपणानं आणि घाईनं कृती करण्यापूर्वी सखोल तपास करायला पाहिजे. डॉक्टर खुश झाले. त्या टेप रेकॉर्डरचं काय करणार आहात तुम्ही? डॉक्टर डोंगरे हातात टेप रेकॉर्डर घेऊन दाराकडे निघाले. माझ्या दृष्टीने फक्त 5 माणसांनी हे रेकॉर्डिंग ऐकलंय. तू, सौम्या सोहनी, माझी नर्स निष्ठा निरगुडकर आणि मी स्वतः. पाणीनी विचारात पडला. 5 माणसं म्हणजे खूप झाली. मग ही संख्या कशी कमी करता येईल? काही सुचतंय का? पाणिनीनी मान हलवली आणि म्हणाला, आता काही होण्यासारखं नाही आहे. तुमची नर्स तिथे नसती तर बरं झालं असतं. मलाही आत्ता तसं वाटतंय. पण पुरुष डॉक्टर असेल तर स्त्रीला गुंगी आणून उपचार करताना बरोबर स्त्री सहकारी असावी. पाणिनीनी मान डोलवली. आपण उद्या 9:30ला भेटू. त्यांनी दारातून अच्छा केला. सौम्या सोहनीनं पाणिनीकडे बघितलं. कनक ओजस हवाय? कनक ओजस एक उत्कृष्ट खाजगी गुप्तहेर होता. पाणिनीचा खास मित्र. पाणिनीची सगळी कामं तोच करायचा. त्याची स्वतःची डिटेक्टिव्ह फर्म होती. हाताखाली अनेक माणसं होती. पाणिनीनी मान हलवली आणि म्हणाला, त्याला फोन कर. तो लगेच इकडे येऊ शकतो का विचार.
कनक ओजसचं ऑफिस पाणिनीच्याच मजल्यावर असल्यानं सौम्याचा फोन आल्यावर काही मिनिटात तो पाणिनीच्या ऑफिसमध्ये हजर झाला. एका विशिष्ट पद्धतीने तिने दारावर टकटक केली. ती पद्धत बघून कनक आल्याचं दोघांनी ओळखलं. सौम्यानं दार उघडलं, त्याला आत घेतलं. आत येऊन आशिलांसाठी ठेवलेल्या गुबगुबीत खुर्चीत तो तिरका बसला. खुर्चीच्या एका हातावर आपली पाठ टेकवली, दुसऱ्या हातावर तांगड्या पसरल्या आणि म्हणाला, हां बोला महाशय. पाणिनी म्हणाला, माझ्याकडे नेहमीपेक्षा वेगळं प्रकरण आलंय. माझ्यासाठी माहिती काढायची आहे तुला. काळजीपूर्वक आणि सावकाश काम सुरू करावं लागेल. असा काही तपास केला जातोय हे कोणालाही कळता कामा नये. आणि या प्रकरणात तुझ्यावर वेळेचं बंधन नाही आहे. जरा निवांतपणे हे सगळं करायचं आहे. ओजसनं डोळे चोळले, कान ओढल्यासारखे केले. काय झालं रे? नाही, स्वप्नात तर नाही आहे ना मी. आत्तापर्यंतची तुझी पद्धत म्हणजे मला बोलवायचं आणि सांगायचं की माझ्याकडे एक प्रकरण आलं आहे जे मला तुझ्याकडनं काही तासात किंवा मिनिटात पूर्ण करून हवं आहे. हा क्लिष्ट तपास पूर्ण करण्यासाठी कितीही माणसं कामाला लाव, मला उद्या सकाळपर्यंत ते पूर्ण झालेलं दिसलं पाहिजे. आणि आता या प्रकरणात मात्र तू वेगळंच काहीतरी बोलतोयस. अगदी बरोबर आहे. तू नेहमी म्हणायचास ना की पुरेसा वेळ मिळाला आणि जास्त माणसं कामावर नेमली नाहीत तर तू जास्त चांगलं काम करू शकतोस. या प्रकरणात तू जेवढं शक्य असेल तेवढं काटकसरीनं पण सक्षमपणे काम करायचं आहेस. जोसेफ परेरा नावाच्या माणसाची पूर्ण पार्श्वभूमी खडून काढ. तो याच शहरात राहत होता. 3 महिन्यांपूर्वी तो गेला, म्हणजे वारला. रक्ताच्या गुठळ्या झाल्यानं मृत्यू असं कारण दिलंय. मग त्याची काही मालमत्ता आहे का? असेल तर किती आहे? कोणी त्याची मागणी केली आहे का? यातलं मला काही माहिती नाही, पण मला ते सगळं हवं आहे. त्याच्या वारसांची नावं मला हवी आहेत. तो मेला तेव्हा त्याच्याबरोबर कोण होतं? त्यांनी त्याचं मृत्यूपत्र केलं होतं का? केव्हा केलं? त्यांनी विमा उतरवला होता का? ज्या डॉक्टरनं मृत्यू दाखल्यावर सही केली आहे त्याच्याशी तुला बोलावं लागेल. मृत्यूसमयी काय लक्षणं दिसत होती ते मला शोधून काढायचं आहे. तू विमा कंपनीचा प्रतिनिधी आहेस असं भासवायला लागेल तुला. ठीक आहे ना, करूया की तसंच. कनक ओजस म्हणाला आणि त्याने पाणिनीचा निरोप घेतला. श्रोते हो, हा होता अभय बापट लिखित सायनाइड या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.